नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर. ठाणे क्राईम ब्रांच युनिट 1 अक्षय शिंदेचा ताबा घेत असताना सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याची माहिती. आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून 3 राऊंड फायर केले. एपीआय निलेश मोरेंना 1 गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी. उपचार सुरू. मध्यरात्री ज्युपिटर रुग्णालयामध्ये ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरेंनी घेतली जखमी पोलीस अधिकाऱ्यांची भेट. पोलीस अधिकाऱ्यांची योग्य ती काळजी घ्या, आयुक्तांच्या सूचना. पैसे देऊन अक्षयला मारून टाकलं, आम्हालाही गोळ्या घाला, आम्ही मरायला तयार. अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा गंभीर आरोप. आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार. ठाणे पोलिसांकडून एसआयटीची स्थापना. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडून तपास होणार. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण. अक्षयच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जेजे रुग्णालयामध्ये केले जाणार. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवलं जाणार. आरोपी अक्षयच्या पूर्वपत्नीनं अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्याला चौकशीसाठी नेताना गोळीबार. पोलिसांनीही आत्मसंरक्षणासाठी अक्षयवर गोळी झाडली. गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आरोपी बंदूक हिसकावून घेईपर्यंत पोलीस झोपले होते का? ही निर्गुण हत्या. गृहमंत्री फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आक्रमक. फाशीला बोलणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत, ही निंदाजनक. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. गंभीर गुन्हेगार अक्षय शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना ही निसर्गाचा न्याय समजतो. चिमुरड्या 2 बालिकांना निसर्गानं न्याय दिला. खासदार नरेश म्हस्केंचं ट्विट. आरोपी अक्षय शिंदे विरोधात एसआयटीकडे भक्कम पुरावे होते. बदलापूर प्रकरणामधील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. तर अक्षय शिंदेला कारागृहातून हायकोर्टामध्ये नेण्याची गरज होती, मात्र त्याला बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये का नेलं? वकील असीम सरुदेंचा सवाल. आरोपी अक्षयचा एन्काउंटर झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष. नाशिकमध्ये फटाके फोडत शिंदे गटाचा जल्लोष, तर बदलापूरमध्ये महिलांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा हवा, असा धर्मवीर. बदलापूर घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल. बदलापूर प्रकरणामधील आरोपीला कायद्याच्या चौकटीमधून फाशी झालीच पाहिजे होती, पण मुख्य आरोपीला स्थानांतरित करताना गृह खात्यानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद. शरद पवार यांची ट्विट करत शंका उपस्थित. आरएसएसच्या माणसांना वाचवण्यासाठी एन्काउंटर केलाय का? प्रकरणाची चौकशी करावी. नाना पटोलेंचा हल्लाबोल, तर गृहमंत्री खोटं बोलत असल्याचाही निशाणा. आरोपी पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करत असेल तर गंभीर आहे. पुढील चौकशी थांबवण्यासाठी हे सगळं आहे का? जयंत पाटील यांचा सवाल. बदलापूर अत्याचार प्रकरणाचे धागेदोरे आरएसएसपर्यंत गेले, त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदेच्या आत्महत्येनंतर विजय वडेट्टीवारांची शंका. उच्चस्तरीय चौकशीची मागणी. अक्षय शिंदे काही सोज्वळ पुरुष नव्हता, पण त्याला शिक्षा होताना कायद्याची प्रक्रिया पाळली पाहिजे. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. अक्षयला यापेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी तो आनंद देणारा क्षण असता. अक्षयला त्याच्या पापाची शिक्षा दिल्यानं पोलिसांचं अभिनंदन. राजू पाटलांची प्रतिक्रिया. बदलापुरा पीडित मुलींना अखेर न्याय मिळालाच. अक्षयच्या एन्काउंटरवर अमित ठाकरेंचं ट्विट. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं मनसेकडून समर्थन. बदलापुरातील शाळेच्या विश्वस्तांच्या अटकपूर्व जामिनावर 1 ऑक्टोबरला सुनावणी. महिनाभरानंतर ही संस्था चालक मोकाट. अमित शहा 2 दिवसीय नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. आज नागपुरात विदर्भातील सर्व मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांची आणि आजी माजी आमदारांची बैठक घेणार. धनगरांना आदिवासीमधून कायदेशीररित्या आरक्षण मिळू शकत नाही, पण बेकायदेशीरपणे धनगरांना आदिवासीमधून आरक्षण देऊ शकतात. आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांचं आदिवासी आरक्षणाबाबत वक्तव्य. धनगर समाजाला खुश करण्यासाठी बैठका. राज्य सरकार फक्त मतांच्या बेगडीसाठी हे करत आहे. सरकारला 2 समाजामध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे. आमदार सुनील भुसरा यांची प्रतिक्रिया. इम्तियाज जलील मुंबईच्या वेशीवर. ठाण्याचे कलेक्टर अशोक शिंगारेंना आणि मुंबई पोलिसांना निवेदन देऊन परतले. रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याची मागणी. इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांवर ठाण्याच्या आनंदनगर जकात नाक्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज. पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर कारवाई. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं नवं संकुल असेल. कॅबिनेटमध्ये आलेला प्रत्येक प्रस्ताव मंजूर करतो. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड मंचावर असताना शिंदेंचं भाषण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. कोंडाजी मामा आव्हाडांना प्रदेशाध्यक्ष केलं तर महाराष्ट्र मुक्ती. नाशिकमध्ये जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष गजानन शेलारांचं मोठं विधान. चंद्रपूर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर यांनी आढावा सभेमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांवर साधला निशाणा. नाना पटोलेंनी थांबवलं भाषण. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये निवडणूक समन्वय समितीची बैठक. बैठकीला बावनकुळे, अश्विनी वैष्णव, नारायण राणे उपस्थित.
येणाऱ्या विधानसभेमध्ये शिंदे गटाचं डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणामध्ये राहणार नाही. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं शिंदे गटाला आव्हान. शिवसेनेमुळेच काँग्रेस एका खासदारावरून 13 खासदारांपर्यंत गेला. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची काँग्रेस नेत्यांवर प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा. निवडून येणाऱ्या चेहऱ्याला प्राधान्य देणार. ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांचा दावा. मारणाऱ्याचा हात धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड नाही. गजानन शेलारांनी केलेल्या आरोपांचं कोंडाच्या आव्हाडांचं उत्तर. हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन पाटलांना अश्रू अनावर. इंदापूरमधल्या कार्यक्रमात वडिलांबाबत बोलताना राजवर्धन भाऊ. वडिलांचं वाईट वाटतं. राजवर्धन पाटलांकडून भावना व्यक्त. आमदार बाबाजानी दुराणी यांनी जरांगेंची भेट घेतली. अंतरवाली सराठीमध्ये जात दुराणींकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली. उपोषणस्थळी डॉक्टरांकडून जरांगेंवर उपचार. आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. सिद्धिविनायकाचं दर्शन घेत अडसूळ यांनी पदभार स्वीकारला. राज्यातील 14 आयटीआय संस्थांचं नामांतर. ठाण्यामधील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव. कोल्हापूर आयटीआयला शाहू महाराज तर बीडच्या आयटीआयला विनायक मेटे यांचं नाव. एसटीच्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर अशा महानगरामधील तब्बल 39 आगार तसंच स्थानकांच्या जागांचा व्यापारी तत्वांवर विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. आता भाडेपट्ट्यावरच्या कालावधीसह चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये वाढ. उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल अंबानी यांना सेबीचा दंड. रिलायन्स होम फायनान्सशी निगडीत प्रकरणी 1 कोटींचा दंड. डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टानं दिलेला दिलासा 25 सप्टेंबरपर्यंत कायम. सुनावणीसाठी नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्यानं सुनावणी पुढे ढकलली. इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून हटवल्याचं प्रकरण. क्रिकेट प्रशिक्षणासाठी तसंच सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी अजिंक्य रहाणेला वांद्र्यामधला भूखंड देण्यास कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता. वांद्रे रिक्लेमेशनमधील 2000 चौरस मीटरचा भूखंड 30 वर्षांकरता भाडेपट्ट्याने देण्यात येणार. जुलै महिन्यामध्ये ईपीएफओमध्ये 20 लाख नवीन सदस्यांची नोंद. 19,94,000 सदस्य नव्याने दाखल करून घेतल्याची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची माहिती. एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा कृषी सेवेच्या 258 पदांच्या समावेशासह होणार. 1 डिसेंबरला परीक्षेचं नियोजन. पनवेलमधील पाणीपुरवठा 26 आणि 27 सप्टेंबरला बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. आयात झालेल्या तेलाची विक्री वाढीव दरानं करू नये, केंद्राचा आदेश. मात्र तेल कंपन्यांकडून वाढीव दरानं विक्री सुरूच. केंद्र सरकारच्या आदेशाला कंपन्यांकडून केराची टोपली. नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारामध्ये आल्याच्या दरामध्ये घसरण. आवक वाढल्यानं 60 ते 65 रुपये प्रति किलोनं आल्याची विक्री. एअर इंडियाच्या विमानामध्ये वायफाय मिळणार. येत्या नोव्हेंबरपासून एअर इंडिया कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विमानामध्ये वायफाय सेवा पुरवली जाणार. इस्रायल आणि लेबनॉनमधील हेझबोला यांच्यामधील संघर्ष तीव्र. लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हल्ला. 182 जणांचा मृत्यू झाला तर 400 जण जखमी.